तमिळनाडूतल्या मदुराईजवळ एक टेकडी आहे, तिरुपरमकुंद्रम टेकडी. आणि ह्या टेकडीवर अरुलमेगू स्वामी सुब्रमण्यम नावाच्या आपल्या हिंदू देवतेचं एक मंदिर आहे. त्याच्याच 15 मीटर अंतरावर कोणतरी हजरत सिकंदर बादशाह नावाचा कोणतरी यांचा अवलिया होता, पीर होता, त्याचा दर्गा आहे. टेकडीवर एक दीपस्तंभ आहे, दगडी दीपस्तंभ आहे, जो दक्षिणेत असतो. तिथं कार्तिकाई दीपम नावाचा काहीतरी उत्सव होतो. तिथे त्यावेळेला तो दीप प्रज्वलित केला जातो आणि त्याला या मुसलमानांनी हरकत घेतली. आणि ही हरकत अशी तशी नाही तर एवढी टोकाची की त्याला सपोर्ट करायला यांचं राज्य सरकारही उतरलं. आता हे राज्य सरकार कुणाचं? तामिळनाडूमध्ये शासन करते कोण? हिंदू द्वेष्टे स्टालिनचा तो पोरगा उदयनिधी स्टालिन, जो काही महिन्यांपूर्वीच बरळला होता की सनातन धर्म म्हणजे डेंग्यू मलेरियाचे डास आहेत, चिरडून टाकावे. या मंडळींना हिंदुत्व एवढं बोचतं, सनातन धर्म एवढा बोचतो की त्या दीपस्तंभावरती जो काय कार्तिकाई दीपम उत्सव जो होणार होता त्याला विरोध करायला हे कोर्टात गेले. कोर्टात बसलेल्या जजने, या स्वामीनाथननी निर्वाळा दिला. वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीनं हा उत्सव साजरा होतोय आणि त्या दीपस्तंभापासून जवळपास 15 मीटर लांब दर्गा आहे. तिथे हिंदू जाऊन त्यांनी तो दीप प्रज्वलित केला. यावरून आग एवढी लागली यांच्या बुडाला, त्या न्यायाधीशाच्या विरोधात हा हिंदू धार्जिना निर्णय दिल्याबद्दल महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव पारित केला. संसदेत पारित व्हावा यासाठी संसदेतल्या खासदारांच्या सह्यांचं एक निवेदन लोकसभेच्या अध्यक्षांकडे पाठवण्याचं ठरलं. त्यासाठी इंडिया आघाडीच्या जवळपास 112 खासदारांनी त्या इम्पिचमेंटवर म्हणजे त्या प्रस्तावावर महाभियोगाच्या सह्या केलेल्या. आता केले असतील, त्यात बरेच लांडगे असतील, बरेच पाववाले असतील, अजूनही कुठले लोक असतील. आणि आपलं दुर्दैव आहे की आपली मंडळी आहेत त्यात, जे सांगायला आम्ही हिंदू आहोत, आतून बाटलेले आहेत, सत्तेसाठी बाटलेले. अरविंद सावंत यांनी एक चुणूक दाखवली, एक झलक दाखवली आहे. लोकसभेत महाभियोगावर सही करून उघडपणे हिंदूंच्या एका सणाला, हिंदूंच्या एका रिच्युअलला, एका परंपरेला विरोध करायला अरविंद सावंतसारखा एक शिवसैनिक पूर्वाश्रमीचा, जो बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेला आहे, तो उभा राहतो. का तर आता सध्या त्यांचा मालक हा पूर्णपणे बाटलेला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे नाही तर उद्धव साहेब आहे, उद्धव साहेब.